आरोग्य जागृती. सर, सध्याला जी वॅक्सिन बद्दल आपली जनजागृती चालू आहे आणि आपल्या महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण जे वॅक्सिन देत आहोत त्याबद्दल थोडी सविस्तर. सध्या आपलं महाराष्ट्र शासनाकडनं जे HPV वॅक्सिनेशनचं लॉन्चिंग झालेलं आहे, त्याचप्रमाणे माननीय भारताचे पंतप्रधान यांनी सुद्धा HPV वॅक्सिनेशनचं इनॉग्रेशन ऑनलाईन केलेलं आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आरोग्य विभागामध्ये आपण HPV वॅक्सिनेशनचं अत्यंत थाटामाटात माननीय महापौर साहेब, सभापती आमच्या आरोग्य विभागाच्या, त्यानंतर कमिशनर सरांचंही त्याच्यासाठी जी श्रीकांत सरांचं अप्रुव्हल होतं, तर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या रुग्णालयात आपण HPV वॅक्सिनेशनचं इनॉग्रेशन केलेलं आहे. त्या दिवसापासून आमच्याकडं HPV वॅक्सिनेशन 5 सेंटरला दिल्या जाते आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही परत 3 ते 4 सेंटर वाढवणार आहोत. तर 14 वर्ष ज्या मुलींना कंप्लीट झालेले आहेत आणि 15 वर्षाच्या अगोदरच्या म्हणजे 14 to 15 इयर्सच्या मधल्या ज्या काही मुली आहेत त्यांना हे HPV वॅक्सिन घेणं बंधनकारक आहे. त्यांनी घ्यायला पाहिजे. घेतलं तर दॅट इज प्रिव्हेंटिव्ह फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ सर्वायकल कॅन्सर. गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा जो कॅन्सर असतो त्याच्यापासून प्रिव्हेन्शन या वॅक्सिनमुळे मिळतं. तर त्यामुळं सर्व नागरिकांना माझं आव्हान राहील की या एजमधल्या आपल्या घरातल्या मुलींना हे वॅक्सिन दिल्यालं खूप चांगलं राहील. सर, या महानगरपालिके अंतर्गत जे शाळा आहे तर यांना काही बंधनकारक होणार आहे कसं? सर्व याच्याबद्दल आमची कमिशनर टास्क फोर्स मीटिंग झालेली आहे. ज्या काही शाळा आहेत त्या शाळांनी पालकांबरोबर मीटिंग घ्यायच्या आहेत आणि त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊन त्यांच्या पाल्यांना ते देण्यासाठी पालकांना शिक्षकांनी कन्व्हिन्स करायचं. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हे कार्यक्रम चालू आहे आणि आपण आता कॉलेजच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून करतो. उरल्या शाळेत पण जाणार आहे का आपल्या? शाळेमध्ये आम्ही वॅक्सिन जाऊन देणार नाही. शाळेमध्ये काउन्सिलिंग जे आहे ते काउन्सिलिंग घेण्यासाठी जी काउन्सिलिंग आहे ते काउन्सिलिंग सेशन आमचे असतील, परंतु त्या विद्यार्थिनींनी आरोग्य केंद्रात येऊनच वॅक्सिनेशन करायचं. मनपा आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णालय 27-37 रुग्णालय याच्या जनजागृती करता येते. सर्व ठिकाणी आपण जनजागृती केलेली आहे. प्रेसमध्ये सुद्धा आपण मागच्या 8 दिवसापासून न्यूज दिलेल्या आहेत आणि जे काही इनॉग्रेशन वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात जनजागृती झालेली आहे आणि करतो आहोत. शेवटी वैद्यकीय अधिकारी या नात्याने काय संदेश देतात? सर्वांना संदेश हाच आहे की ज्या वॅक्सिनची किंमत प्रायव्हेटमध्ये 3600 रुपये आहे ते गव्हर्नमेंट फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहे. तर प्रत्येकाने 14 ते 15 वयोगटातील मुलींना हे वॅक्सिन दिलं तर ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि ते सर्विक्सच्या कॅन्सरपासून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी कामाला येतं. वॅक्सिनबद्दल काही अफवा पण येतात, त्याबद्दल आपण काय सांगू? प्रत्येक गोष्टीबद्दल अफवा असतात. सत्य काय आहे त्याच्याबरोबर जायचं असतं. अफवावर विश्वास ठेवायचा नसतो. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं.
हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती।